मी राम चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आदिवासी काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य। आजचे हे जे काही 2000 आदिवासी बांधव भगिनी युवा वर्ग माननीय बंडूभाऊ साने आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात हे इथे शिष्टमंडळ मोठ्या प्रमाणात इथे आलेलं आहे। पहिल्यांदा माननीय आयुक्त मॅडम निधी पांडे मॅडम यांच्याकडे हे शिष्टमंडळ सकाळपासून इथं बसलेलं होतं। मॅडम इथे आल्यानंतर मॅडमनी इथे एक छोटी मीटिंग घेतली आणि त्यांनी कलेक्टरला निर्देश दिले की या सर्व समस्या या तुमच्या स्तरावरच्या आहेत, म्हणून इथे हे सर्व 2000 आदिवासी बांधव भगिनी आलेले आहेत। गेल्या 75 वर्षात स्वातंत्र्यानंतरही तिथे जवळजवळ 15-20 मूलभूत ज्या समस्या आहेत की ज्या घटनेमध्येच लिहून आहेत की त्यांना काही आंदोलन न करता किंवा पैदल न जाता ह्या द्यायला पाहिजे, आणि बंडूभाऊ सानेंच्या नेतृत्वामध्ये हे सर्व त्यांनी हे इथे आलेले लोक आहेत। तर तिथे पाण्याची फार मोठी समस्या आहे। पाण्यामुळं डायरियामुळं 250-300 आदिवासी मुलं भगिनी तिथे आजारी पडलेले आहेत। तिथे हा शासन निर्णय असताना त्यांना शेती मिळालेली नाही, शेती मिळायला पाहिजे, MREGSचे पैसे मिळाले नाही, अशा सर्व समस्या घेऊन इथे आलेले आहेत। आता माननीय कलेक्टर साहेब यांना भेटणार आहेत आणि शांततेच्या मार्गाने हे सर्व लोक इथे जमलेले आहेत। कुठला हल्ला गल्ला नाही, काही नाही, नारे नाही, आणि ह्या समस्या आता चर्चेला तिथे करून ह्या समस्या सुटतील। जर सुटल्या नाही तर आम्ही मुंबई दिल्लीपर्यंत पण ह्या समस्या घेऊन जाणार आहोत। आणि माननीय बंडूभाऊंच्या नेतृत्वात हे सर्व लोक इथे आले त्याबद्दल आम्ही अमरावतीमध्ये त्यांचं स्वागत केलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय आदिवासी।